मूळचा सांगलीचा रहिवासी असलेल्या शौर्य पाटील या 10वीच्या मुलाची दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या। दिल्लीमधल्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांवर सुसाईड नोटद्वारे छळाचे आरोप। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांच्या विरोधात गुन्हा दाखल। शौर्य पाटीलचा पार्थिव खानापूर तालुक्यामधल्या ढवळेश्वर गावामध्ये त्याच्या घरी दाखल होताच कुटुंबियांचा एकच आक्रोश, थोड्याच वेळात होणार अंत्यसंस्कार। दिल्लीमधल्या सेंट कोलंबस शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। 10वी मधल्या मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणी पालक आक्रमक, शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। वसईमधल्या 13 वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल। शाळकरी मुलीला जीवघेणी शिक्षा करणाऱ्या निर्दयी शिक्षिकेला अटक। एसआयटी नेमून शाळेवर कारवाई करण्याची तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची मागणी। अंधेरी रेल्वे स्टेशनवरील धर्मांतराचा व्हिडिओ व्हायरल। बाकावर मुलीला बसवून वयस्कर व्यक्ती मंत्र वाचताना चित्रित एका प्रवाशाने मोबाईलमध्ये चित्रित केला व्हिडिओ। वयस्कर व्यक्ती मुलीला जपानी मेडिटेशन देत असल्याचा दावा। नाशिकच्या मोरे मळा परिसरामधला बिबट्या जेरबंद। अप्पा शिंदे यांच्या मळ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून होता बिबट्याचा वावर। या बिबट्याने मागील काही दिवसांमध्ये अनेक कुत्री फस्त केलेत। सिंधुदुर्गमधल्या दोडामार्ग तालुक्यामधल्या आडाळी एमआयडीसी मध्ये दिवसा ढवळ्या बिबट्याचं दर्शन। बिबट्या दिसल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। अहिल्यानगरच्या कोपरगाव राहता संगमनेर नंतर आता शिर्डीमधल्या काही भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। शिर्डी शहरामधल्या माऊलीनगर भागातही बिबट्या मुक्त संचार करताना दिसतोय आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा बिबट्या कैद झालाय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लहान मुलांवर बिबट्यांचे सातत्याने हल्ले। खबरदारी म्हणून जिथे दूरवर विद्यार्थी शाळेत येतात अशा बिबटप्रवण भागामध्ये शाळांच्या वेळेमध्ये बदल। शाळांची वेळ सकाळी 9:30 ते दुपारी 4 अशी करण्याचा निर्णय। वन्यजीव आणि मानवी संघर्षामध्ये महाराष्ट्रात मागील 11 वर्षांमध्ये 564 नागरिकांचा मृत्यू। वन विभागाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीतून माहिती समोर। सिंधुदुर्गमधून ओंकार हत्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। वन विभागाचे कर्मचारीच ओंकार हत्तीला मानवी वस्तीत आणत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा। ओंकार हत्ती शांत, मात्र वनतारात नेण्यासाठी तो आजारी आणि आक्रमक असल्याचं दाखवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल। काही युवक भोंदूबाबाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण केल्याचा व्हिडिओमध्ये संवाद। नागपूरच्या हिंगणा येथल्या लता मंगेशकर रुग्णालयातील 4 मातांचा मृत्यू ऑपरेशन थिएटरमध्ये जंतू संसर्गामुळे झाला। 8 सदस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालामध्ये निष्कर्ष। रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश। गोंदियाच्या मरार टोलामध्ये रेती तस्करांची ग्रामस्थांना तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी। मकोकाच्या 9 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून 10 वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांची शिक्षा। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिकच्या तपोवन परिसराची पाहणी। तपोवनमधल्या चिपको आंदोलनाची कुंभमेळा मंत्र्यांकडून दखल। तपोवनातली झाडं तोडण्यास पर्यावरण प्रेमींनी काल आंदोलन करत केला होता विरोध। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गडकरींची भेट घेतली आहे। नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात भेट। अपघात थांबावेत यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा। मुंबईमधलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद असेल। मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधल्या नागरिकांना मोठा दिलासा। मुंबई महापालिका क्षेत्रामधल्या जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ। 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ। महसूल विभागाचं परिपत्रक जारी। कबूतरखान्यांचा वाद पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयामध्ये। मुलुंड पूर्वेकडे नवीन कबूतरखाना सुरू करण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका। जुन्या ऐरोली मुलुंड चेकनाका परिसरामध्ये खाडीजवळ कबूतरखाना सुरू केल्यास फ्लेमिंगोंना धोका, याचिकेमध्ये दावा। शहांच्या भेटीमध्ये शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केल्याची माहिती। मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं अमित शहांनी शिंदेंना सांगितल्याची सूत्रांची माहिती। देशाच्या गृहमंत्र्यांना काय घडले हे सांगणं हास्यास्पद। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा टोला।
शहा आणि फडणवीसांशी झालेल्या चर्चेनंतर शिंदेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांना तंबी, महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतेही काम करू नका, शिंदेंनी बचावल्याची सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षामधल्या संभाव्य प्रवेश थांबवण्याच्या शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्यात। सूत्रांची माहिती, अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेनं मित्रपक्षामधल्या काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळ्याला लावण्याची रणनीती आखलेली होती। 22 तारखेला हे संभाव्य पक्षप्रवेश करण्याची शिंदेंकडे नेत्यांनी मागणी केली होती, अशी ही माहिती। गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू, शिंदेंची नाराजी आणि दिल्ली दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। पार्थ पवारांच्या क्लीन चिटसाठीही अजित पवारांना दिल्ली गाठावी लागली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर अब मारा तो मारा, फिर से मारा तो देख असाच प्रकार सुरू असल्याची सपकाळ यांची टोलेबाजी। किती संबंध ताणले गेले तरी भाजप आणि शिवसेनेला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची महायुतीमधल्या नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आणि त्यांच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांच्यातला वाद शिगेला। रुपाली ठोंबरे पाटील यांची मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांना 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस। अनगरमधील प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला ड्रामा होता, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची टोलेबाजी। विनाकारण अनगरमध्ये दहशत आहे असं वातावरण तयार करून तेथील नेतृत्वावर आरोप करण्यात आल्याची टीका। नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, मंगळवेढा नगरपालिका प्रचारावेळी जयकुमार गोरेंची टोलेबाजी। ईव्हीएममध्ये आणि मतदार यादीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या मेंदूतच घोटाळा झाल्याचाही गोरेंचा टोला। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलीस नोटीस देण्यासाठी आले तेव्हा घरी नव्हतो, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। तर उद्या नेरुळला जाऊन नोटीस स्वीकारणार असल्याचंही अमित ठाकरेंकडून स्पष्ट। प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी आणि त्यानिमित्त मनसे युवा नेते अमित ठाकरेंकडून प्रबोधनकारांना अभिवादन। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट, प्रफुल्ल पटेलांचे बंडखोरांना खडेबोल, यावेळी नाराज कार्यकर्त्यांची प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी। नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुकांकडचे अर्ज दाखल, अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। त्यामध्ये गिरीश महाजनांनी 100+ नारा दिल्यामुळे भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता। सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3B मध्ये महिलांच्या राखीव जागेवर चक्क एका पुरुषाकडून उमेदवारी अर्ज, धक्कादायक म्हणजे छाननीत देखील अर्ज वैध, निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।